गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल टेक ट्रेडर श्रीकांत। आज है 19 जुलाई। अभी जो मैं वीडियोस पोस्ट कर रहा हूँ बीएमसी के, सो उसके ये बीच में वीडियो आएगा तो थोड़ा एडजस्ट कर लेना, क्योंकि बीएमसी का जो कोर्स है वो लास्ट ईयर दिवाली में गया था मैं। सो अभी कैसा है, ये अगर पेंडिंग रखूँगा तो और वो खींचते चला जाता है, तो बीएमसी के बीच में इसको वही डाल दूँगा। अभी टाइम हो रहा है 5:35। आज का लोकेशन है पाबे घाट। मैं भी कभी गया नहीं हूँ, इसलिए मैं स्पेशली ये वीडियो बना रहा हूँ, क्योंकि लोकल राइड्स करते हैं हम लोग, लेकिन रिपीट अगर लोकेशन पे जा रहे तो वीडियो नहीं बनाता। तो स्टार्ट करते हैं। गणपति बप्पा मोरया। कोल्ड स्टार्ट कर दिया था मैंने, सो लेट्स गो। फ़ोन कनेक्ट शायद ब्लूटूथ से नहीं हुआ है, वो करना पड़ेगा। रुकेंगे अभी, मनीष भाई यहाँ आए कि नहीं पहले देखते हैं। किती वेळ झाला? उतरले ना, मग बरोबर आलो मी। हे दाबा साईडचं। हां, झालं आलं। मला नाही सांगितलं कनेक्टेड। 6:24 हो रहा है, ऑलरेडी 20 किलोमीटर्स डन। ये है हमारा आज का मीटिंग पॉइंट। 2 बाइक्स तो ऑलरेडी है, एक थार आएगी। तो 15 मिनट से इलियास भाई को आने के लिए, तब तक हम लोग चाय लावू का इथं। तो 6:49 झालेत। इलियास भाऊ आले पण आणि इलियास भाऊ गेले पण आपल्याला सोडून, त्यांच्यासाठी थांबलो आपण। बघा खडकवासलाचं पाणी, मला म्हणले पाणी नसणार तिकडं उजनीला, इकडं पाणी आहे म्हणजे तिकडं पण पाणी असणार। हां, मग यार हे ऑलमोस्ट फुलच आहे की आता, बघा की तुम्ही। सो सरळ गेलं तर 500 ते हा लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला। अजून किती 12 किलोमीटर आहे फक्त, पोचलो पण मग। चला आता पुढं काय अडकत नाही। घाटच चालू झाला आहे माझ्या मते हा, इथूनच। हो येस, खाली ब्रिजचं काम चालू आहे इथं। गुगल मॅपमध्ये डायरेक्ट रोड सोडून साईडने दाखवलं, म्हणून मी म्हणलं रस्ता आपण चुकलो काय। हां, डायव्हर्जन होतं। मग इकडं ट्रॅफिक एवढं नाही, काय नाही, टनलचं का काम चालू आहे। मे बी असेल काहीतरी मोठा। कुत्र मागं लागलं। जस्ट मैं पीछे बोलने वाला था कि रोड बहुत अच्छा है, उसमें फिर ख़राब रास्ता आ गया भाई। ये शाईनच्या नादात मला फर्स्ट गिअर टाकावं लागला, तो थांबला पार तो लिटरली। वर चढवतो का गाडी? बघा पोरांना किती विश्वास आहे एकमेकांवर, पार कडेला जाऊन फोटो काढतायत। पाऊस चालू झाला। 8 वाजून 10 मिनटं झालेत। बेसिकली आता व्ह्यू थोडासा हे झाला आहे, पण इकडे तोरणा आहे हा एवढ्या एरियात, आणि या साईडला राजगड आहे। पूर्ण क्लिअर असेल तर तो प्रॉपर दिसणार, कारण फोटो शूट झालं, नंतर पाऊस आला, ड्रोन पण उडवून झाला, त्याच्यानंतर पाऊस आला। बेस्ट आहे इथं। मगाशी नव्हतं एवढं क्राऊड, आता बऱ्याच बाईक आलेत।
एक रेनकोट घालायला काढला बाहेर आणि पाऊस बंद झाला, परत रेनकोट ठेवला, परत पाऊस आला. आता नाही घालणार मी, आता ओलं होऊ द्या, काय नाही फरक पडत. 2 मिनटं पण नाही झाले निघून पाऊस गायब. ते मेन हेच होतं. थोड़ा सा आगे है, बेस्ट मिला है इधर. बाइक भी जाएगी, कार भी जाएगी. आता कुठं वर घालतो का म्हणा. हां मग वरच जाऊ की. चला की, चला चला. आपल्याला कुठं मुक्काम करायचं आहे. चला हां चला चला. आलं लक्षात तुमच्या. इथं लेफ्टला टाका, मग रिवर्स करा. फिर से बोलो. नहीं डायलॉग रिपीट करो. सबके अपने अपने प्रायोरिटीज है. इधर पोहे बन रहे, ये ड्रोन शॉट लेने में नव्या नवरीचे 9 दिवस हो. पहिल्यांदा ड्रोन भेटलाय. आता काय भाऊने ड्रोन पाठवला, डायरेक्ट त्या झाडाच्या मागे गेलाय. ठीक आहे पाठवा परत, बघू आता काय होतंय. तिकडे नको ना, पण ऐका ना, लाईट इकडून नाही, या साईडने घ्या ना. या साइडला पाठवा, इकडून लाइट है. अभी 9 बज रहे. प्लान तो नहीं था यहाँ रुकने का हमारा, क्योंकि बारिश हो रही थी, लेकिन अभी क्लियर हो गया. तो पोहे बना के यहीं पे खाएंगे और फिर डायरेक्ट घर जा सकते. ब्रेकफास्ट के लिए रुकने की जरूरत नहीं. काय परत घ्या शॉट. तो ये देखो, ये डेडिकेशन है भाई. रील खाना खा रहा है. रील अच्छी आनी चाहिए. माझं झालं, ह्यांचं झालं का? झाले पोहे. नक्की पोहेच खायचे ना. ऑलमोस्ट. मला पोहे खायची घाई नाहीये. पोहे खाऊन रिव्ह्यू द्यायचा आहे मला. त्याची घाई. 150 रुपये देतो, पण पोहे चांगले पाहिजे. 150 रुपया देंगा. रिव्ह्यू चांगला द्यायचा. कसा द्यायचा खाऊन बघा. आधीच विचारतो, चांगला द्यायचा का कसा द्यायचा. जो भी तुमको ठीक लगे. सामने बैठ. ऐसे ही 150-200 डायरेक्ट ला देणार. एक नंबर. अप्रतिम. बेसिकली हा तोरणा फोर्ट आहे माझ्या मागे. फॉग मध्ये आहे, पण बघू शकतो आपण. थांबा. पूर्ण बरोबर फोर्ट आहे ना जो, तो फॉग मध्ये गेलाय. फाइनली 10 बज गए और निकल रहे हम लोग. ना मगाशी पण आहे ना, एवढ्या एरियातच पाऊस होता. घाट आम्ही चढलो, पाऊस चालू झाला, आणि घाट उतरस्तवर पाऊस होता. आता परत घाट चढतोय तर इथून पुढे पाऊस आहे. त्या डोंगराच्या पलीकडे माझ्या मते पाऊस नसणार आहे. सो रेनकोट घालायचा प्लॅन कॅन्सल. हां आता तसं पण घरीच जायचं आहे. डायरेक्ट 2 तास दाखवते. 12 वाजता तर घरी जाईल. थोडंफार भिजलं तरी चालेल, काय एवढा इश्यू नाही आहे. हा पण व्ह्यू चांगला इथं आहे ना फोटो काढायला. हाँ जहाँ पे हम लोग रुके थे वो पॉइंट पीछे गया अभी. ये बीच वाला ही पोर्शन है, मतलब जो मेन घाट है ना टॉप, उसके इधर और उधर ये रास्ता ख़राब है. बाकी नीचे का रास्ता दोनों साइड अच्छा है. पुढं गाडी आहे का नाही सांगा. ओके येऊ का चला पुढं. मी जोरात आलोय, तुम्ही पुढे चला. मी पुढे निघून नाही, तुम्हाला घेऊन जाईल मी. वीकेंड राइड का सबसे बेस्ट पार्ट, टेरिफिक ट्रॅफिक. पावसाने धोका दिला, तुम्ही रेनकोट घातल्यावर आला नाही.
पावसाला राग आला आता. थांब, तुझ्या रेनकोटचा यूज होऊ दे थोडा तरी बाबा. कारला लावायला जागा नाही म्हणून आता इलियास भाऊ गेले निघून. आम्ही तिघं थांबतोय, काहीतरी खाऊन मग निघूया. भेळ, स्वीट कॉर्न, भजी, इकडं मॅगी, तुमची पण भेळ आणि रिटर्न आते टाइम थोड़ा तो ट्रैफिक एडजस्ट करना पड़ता है भाई. कितना भी सुबह जल्दी निकलो बट रिटर्न जब भी आओगे ट्रैफिक मिलेगा ही सिटी में. कितने बजे निकले थे? 11:50 के आसपास. ये 30-35 मिनट जो गए बहुत ख़तरनाक थे भाई. पूरा ट्रैफिक है कंटिन्यूस. अभी 15 किलोमीटर के लिए भी 47 मिनट्स दिखा रहा है. सो पहले घर पहुंचता हूँ, फिर मिलते हैं. 1:20 115 किलोमीटर दिखा रहा है मीटर में, लेकिन हुआ है 120 किलोमीटर. और शॉर्ट एंड सिंपल वीडियो था. अच्छा लगा तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.